सुट्टीचा दिवस आहे. तो आम्ही आता चाललो रायगडला. किती वाजले ती? 8 वाजले. तो आम्ही आता निघालो रायगडला जायला, ट्रॅकिंग करू. तो चला मग आता मला रायगडला पोहोचल्यावर नीतू आपला मी काय बोलतो फुल केली अच्छा तेव्हा फुल केली हा हे होईल ना. सो हे गाईज आम्ही आता जात होतो रायगड फाट्याला. जवळच पोहोचतो तेवढ्यात आम्हाला आपली बौद्ध लेणी दिसली. बघा हे इकडे वर आहे ना, हे पूर्ण बौद्ध लेणी आहे आपली. हा इकडनं रस्ता आहे, हा तो इकडनं हा उभा ना, इकडनं रस्ता आहे वर जायला असा. हे इकडे वरती आहे. सो बघू आता, आधी आम्ही रायगडला जाऊ आणि पोरं तिकडे थांबली आहेत. सो बघू जमलं तर मग रायगड चढून आल्यावर आम्ही इकडे जाऊ. सो जायला भेटलं ना आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. सो चला आता माझा बाळ चिखलात देखा आपने लापरवाही का नतीजा है. वाट लागली. तर भेटू आपण रायगडला पोहोचलो. दहा मिनिटामध्ये आता किल्ल्यावर पोहोचलो. किल्ल्यावर नाही रे, किल्ल्याच्या खाली पाहिजे. काय किल्ल्याच्या खाली पाहिजे की सॉरी किल्ल्याच्या खाली पाहिजे. टकमक चौक काय, टकमक टोकावर जाऊन आम्ही तुम्हाला व्ह्यू चेक करू. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू खूप भारी आहे. तुम्ही आता बघितला आहे का सगळीकडे बघितलं ना, डोंगर डोंगर दिसते आणि काय आहेच नाही. डोंगर आणि धुकं. हा हे बघा आणि डोंगर तुझं बाकी काहीच नाही. मला वाटतं आम्ही तर रस्ते एकटे दिसत पण नाही आम्हाला. चला आता भेटू तिकडावरती चौकावर गेल्यावर. काय आम्ही इथं आलो होतो वरती, पण आमचं नशीबच खराब आहे की आम्हाला जायना एंट्रीच नाही. बघा हे बंद आहे. तुझे 1 मिनिट थांब ना. हे माझी व्हिडिओ घेऊन बंद आहे सगळं. सो आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने जातोय. सो आम्ही जाऊ 300 आता इथपर्यंत आलोय. थोडं तर मग असं नसलं तर बघितलं नाही तर मग कसं होईल. कधी आलो पण नाही, फर्स्ट टाइम आलो. A few moments later. आलो आम्ही आता. काय कशाने रे आपण आलो, रोपवेने जायचं. रोपवेने जायचं आम्हाला. आम्हाला 300 रुपये पर पर्सन. पर पर्सन 310 रुपये तिकीट आहे इथं. जर तिकडे बंद असेल तर तुम्ही इकडनं जाऊ शकता. आता 310 रुपये इथे दिल्यानंतर वर किती 310 रुपये इथे दिल्यानंतर वर तिकीट पण काढायला लावतील आता हे लोक. बघू आता किती तिकीट काढायला लावतील. काय नाही, वर एकदा तिकीट काढल्यानंतर बाकी सगळं तर फ्री आहे. बस खायचं प्यायचं नाही. हाय आम्ही आता आलो पार्किंग. आता आम्ही आता फ्री थोडी पार्किंग आहे. पायऱ्या बंद झाल्यात. विचारतो पोरगी उभी पायऱ्या बंद झाल्याबद्दल रोपवेने जाणं पडते खाली फुकट. पायऱ्याची मजा. रोपवेने जातोय आम्ही आता. महाराजांच्या पायऱ्यावर इतिहास लिहिलाय रे. हा ना, परत येऊ. हे बघा ह्याच्यावर चाललो आम्ही. हे बघा हे बघताय किती जण बसतात रे रोपवेमध्ये. ह्याच्यावर चाललोय आम्ही आता. एकामध्ये एक नाही 4-5 जण. सो आम्ही आता तिकीट काढू मग जाऊ. दादा डिस्काउंट भेटू आम्ही तिकडे बसल्यावर. आत्ताच आम्ही तिकीट काढलंय. दाखव तिकीट कुठे पुऱ्या. थांब आहे. हे बघा हे तिकीट आहे. सो आम्ही आता चाललोय. सो आतमध्ये जातो रोपेला, मग भेटतो तुम्हाला. चला स्टार्टिंग से बसून निघालो फायनली. आम्ही 3 हे दोन्ही बसले. आता निघालो आम्ही स्वर्गामध्ये मजा आहे का रस्त्यात. कसं वाटतंय मग शिवाजी
जय शिवराय. शिवाजी महाराजांचा फोन घेऊन सांभाळा आता जायचं फोन घेऊन सांभाळा आता जायचं इथून नाही का शांती. स्माइल प्लीज. फोन घेऊन सांभाळा भाई. हो बघू शकता जीव धगधग होत आहे. यश भीती वाटायला नाही भाई. आपण नाही घाबरत. आपण मराठी माणसे आपण शिवरायांचे मावळे. आपण अशा उंची गिंचीला नाही घाबरत. थांबली तर बाहेरने आला भाई एकदम भारी वाटलं. स्वर्गात चालला असं वाटतं. स्वर्गाची आम्ही आलोय म्हणजे भाई काय बरोबर आम्ही पण आलोय तुम्ही पण या. रोपवेने मजाच नाहीत कारण की पायऱ्याने मजा येते. पायऱ्यांनी मजा येते. पायऱ्या बंद झाल्या. काय करणार. कशी या पण या. वॉटरफॉल बघू शकता तुम्ही बघा वॉटरफॉल इकडे. कशाने या पण या. आमचं दाखव थांब गाडी इकडे माझ्या हातात मी पकडतो. तू बोल काय बोलतोय 2 शब्द बोल जरा. कुठे हातात पकड जरा. हे बोलू का ती पायऱ्याने जाण्याची मजा आहे ना. पायरी रोपवेने आहेच नाही. पायऱ्याने जाण्याची जी मजा आहे ना कारण की पायऱ्यांवरती आहे ना महाराजांचा एक एक पायरीवर इतिहास लिहिलेला आहे. इतिहास महाराजांच्या एक पायरीवर रायगडाच्या एक पायरीवर इतिहास लिहिलेला आहे. त्याच्यामुळे पायऱ्यान जाण्याची मजा आहे ना ती कुठेच नाहीये. पायरीन जातानाच खरी मजा आहे. दुखा लागलाय माझ्या. हे बघा इकडे काय आहे? एवढा वर आलोय आम्ही तुम्हाला काय सांगू. हे बघा आई शपथ. यार फोटो काढा ना दोन आता माझा आता अरे काल्या. तुम्हाला आता भीती वाटते. वर वाटतंय. 52 ला काय बोललाय. परत बोल. पाठून हातात आले पण एवढी मजा येते. वरती नका बघू. काय जो घाबरलाय खूप. कसलं भारी बघा खाली चहाला. एक नंबर. व्ह्यू बघू शकता तुम्ही. वरती नका बघू ना. अरे हे बघ ना केवढे भाजले. हे बघा धुकं दिसतंय बघू शकता. काय दिसत नाही खालचं पण आम्हाला. सो यो घाबरलाय खूप. घाबरलाय. काटाळे बंद होत आहेत. काहीच लय मजा येते. कसं वाटतंय? आणि वातावरण हवा येते ना काही कान. अरे इथं थांबलंय काय. पाटील हात आले बघा तोंड बघा. काय थांबतो. त्याचे तोंड बघा. धुकं बघू अरे शकता हे ना तुम्ही. स्टॉप आहे. घाबरू नका रे. आम्ही आता बाहेर निघतो. थांबा थांबा. अरे काय चाललंय. आम्ही काही So, हे बघा दुसऱ्यामध्ये बसलोय. कसं वाटलं मग तुला. आम्हाला तर मजा आली. मला काय आम्हाला तर लय मजा आली. आणि यांची तोंड बघाल ना. धुका बिका पडले तिकडं. हे बघा पाय पडू दे. चप्पल काढून पाय पडायचे असं. ये हमारी गैंग. ये गैंग बोलती गैंग. तू फाटली विचारतोय आम्हाला तू. सो आम्ही आलोय वर. कसं काय आले. नाही भेटू थोडा. आम्ही वर चढलोय. तो खालचं दाखवतो नंतर. त्याला फोन आलेला म्हणून. सो आम्ही आता एंट्री मारली. बघू शकता तुम्ही. खूप मस्त व्ह्यू आहे. तुम्ही पण एकदा विजिट करा. विषय खोल पृथ्वी गोल. हे काय विषय दिवी तर. हे बघा हो. सांग जरा माहिती सांग दी आम्हाला. तू बघू दे काय काय माहिती तुला. सात खोले या नाही बोलले ते मला पण माहिती.
दीपक स्मृती दीपक स्मृती जाळा की मावन याच्यात बघ एक कोली बघ मला वाटलं माहिती सांगते अशी मजाक नको. माहिती सांगते वाटलं आणि तर भलतच काय सांगून दिला आम्हाला. गॅलरी नाही एरियाची साईज सांगितली त्याने आम्हाला. साईज सांगतोय रे एवढा विचार दिमाग कर चालतो. त्या टायमाला म्हणजे विचार कर हा केवढा मोठं हे Proper रायगडचा आहे. 3 BHK. नाही रे बाबा कोणता मुंदी कोणती गौरी चंद्रवाडी काय बघा माझा गाईड हो दिखा है मेरे को ये. जाऊ वरती. काय धुका खूप बेस हो तुम्हाला अर्धा थोडं थोडं दिसेल थोडं नाही. तरी पण तुमचा भाव प्रयत्न करतोय थोडं काय दिसेल. ग्रोसरी शॉपिंग इथे होती हे बघा हे लिहिले ना ते तिकडे होतं. सो आता धुका आलं तिकडं ते तुम्हाला दाखवलं मागाशी इथे होतं ते आता धुका म्हणून दिसत नाही. जाऊ द्या. सो हे बघा हे इकडे वरती महाराजांचं हे एवढं मला पण माहिती नाही. सो माहित पडलं की मी तुम्हाला सांगतो. आता विषय नाही. दोन काय सिंहासन हे सिंहासन सॉरी बघा इकडे सिंहासन होतं. हे जे आहे ना हे इकडे सिंहासन होतं ते मला माहित पडलं इथे लिहिलं होतं म्हणून. सो काय काय बोलतोय हे आदित्य. आपला दुसरा पण ब्लॉगर आहे ते बघा. हा एक हा पण ब्लॉग शूट करतोय. त्याची पण आयडी देतो मी तुम्हाला टेन्शन नाही घेऊ. त्याचा पण ब्लॉग बघा. हा ना आपण यो कसं काय आलं वर मला तेच माहित नाही. राण्यांचे खोल आहेत ना. काय दाखव मला. हे पण राण्यांच्याच खोल आहेत. राणीची खोली राण्यांच्या रे राण्याची सॉरी राहण्याची खोली. राण्यांची. अरे मग मी राणीचीच बोललेलो ना तुला. काय पण सांगतो मी बरोबर बोललो होतो. काय नाही सांगतो. हे बाल किल्ले हे बघा. हे बाल किल्ले इकडे. सो इथे आतमध्ये काय आहे हे बघा. हे एक्झिट मारलं म्हणजे उतरायचं. धुका बघू शकता तुम्ही. काय फोटो चाललाय तुमचं. हे फोटो काढण्यामुळे याच्यात आम्हाला ब्लॉगच काढत येत नाही. तर आम्ही आलो एवढा लांब काय करायचं तर यांचं काय चालू असतं. सो आणि आता बंद करा जरा. मग आज आम्ही आता चाय पितो. थोडा रेस्ट करतो. मग आपण भेटू पुढे. काय चांगलं माहीत पडतं. केला पण तो त्याला ओरडतोय. जाऊ दे आपल्याला त्यांचं काय नाही. ते होते शांत मित्र येते. आणि आता महाराजांच्या सिंहासनाकडे. अरे बघ तिकडे लिहिले आहे म्हणून मी बात करते. हे बघ तिथे लिहिले बघ पाठीव. इकडे पुढे इकडे सिंहासन. सो हे काय हे साईडून झाला काय काय चालू आहे. तो पितच ठेवतो ना रे. तो वगैरे रस्ता जाणार थोडाफार बघू आम्ही.
सॉरी सैनिक उभे राहत होते आम्ही चुकीची माहिती नाही सांगितली बाबा तोंडाचे येते ही जागा आहे नाही, ना त्यांना तो होती असे तिकडनं असं छोटा राखा असं मग गोळ्यावानी इकडे तिथे असं तो ठीक आहे समज गया मी और कुछ ये ना मग इथं सोबत ते काय तुम्हाला अजून दाखवतो मी थोडंफार सो ब्लॉग थोडा मोठा झाला तर आता काय सांगू तुम्हाला सगळं दाखवायचं आहे म्हणून थोडासा ब्लॉग मोठा होऊ शकतो तर तुम्ही स्किप नाही करू पूर्ण बघा आणि असं तुमच्या भावाला थोडं प्रेम द्या असं थोडं सांगा अजून फिरलो आम्ही म्हणजे तुम्हाला सगळं दाखवलं कुठे कुठे जावं तुम्ही सांगा म्हणजे आम्ही पण समजेल थोडं तर हे काय होतं पाणीचं काय ते तलाव अरे हा खाली तलाव आहे टकमक पॉइंट ना तलाव नाही त्यांची समाधी पुढं रस्ता बंद केलाय आम्ही जाऊ नाही शकत जायचं असतं आम्ही अरे रस्ता नाही जायला उगत नको उड्या वगैरे मारतो नको जाऊ रस्ता नाही तर कशाला उगत बंदी केली आग काय आपले महाराज ना हे आपल्याला सांगतील काय आहे काय नाही हे मी काय बोलतो हे काय दीप सांग थोडं जा सकते नाही बंद केले बंद केले ते बघ ना तिथे खुर्ची परत इकडे केले हे काय सांग कोणतरी हातबीट टाकायलाच देतं ते ह्याची माहिती सांग थोडीशी आम्हाला अरे अरे